सर्व शाखीय ओबीसी कुणबी समाजाची आज मीटिंग पार पडली आणि त्यामध्ये काही निर्णय घेण्यात आले। त्यामध्ये एक निर्णय जरांगे पाटील यांच्या आंदोलनासंदर्भातला सुद्धा आहे। सर, आपल्यासोबत काकडे साहेब आहेत, प्रवक्ते आहे। सर, काय सांगाल, काय नेमके निर्णय घेतले आजच्या मीटिंगमध्ये? सर्व शाखीय कुणबी सेवा समितीतर्फे जगद्गुरू तुकाराम महाराज सेवा समितीतर्फे आज मोठी एक व्यापक मीटिंग घेण्यात आली। या व्यापक मीटिंगमध्ये असे निर्णय घेण्यात आले की जगद्गुरू तुकाराम महाराज हे आमच्या कुणब्यांचे दैवत आहे आणि आमच्या दैवतांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या जयंतीचा कार्यक्रम येणाऱ्या 4 फेब्रुवारीला आणि 7 फेब्रुवारीला अशा दोनदा हा कार्यक्रम घेतो आहे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही समाजामध्ये जागृती निर्माण करून सकल कुणबी समाजांना, सर्व शाखीय कुणबी समाजांना आम्ही एकत्रित संघटित करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करतो आहे। आणि त्यावेळेला महाराजांच्या बाबतीतलं जे असेल, ग्रंथ असेल, त्याचं प्रबोधन आहे, साहित्य संमेलन कार्यक्रम आहे। ह्या कार्यक्रमामध्ये समाजाची संघटितपणा आणणे ही महत्त्वाची भूमिका त्यामध्ये आहे। त्याचप्रमाणे आम्ही आमच्या समाजातर्फे, सर्व शाखीय कुणबी समाजातर्फे ही पण भूमिका घेण्यात आली की मनोहर जरांगे हे दुपारला एक स्टेटमेंट देतात, रात्रीला एक देतात आणि सरकार त्यामागे थायते नाचत असते। आणि अशा वेळेला जी सरकार नाचत असते, ज्या सरकारला ते म्हणते की निजामकालीन नोंदणी आम्ही बघून देऊ, आम्ही कुणब्यांच्या नोंदण्या तुम्हाला मध्ये आम्ही तुमचं नाव समाविष्ट करून देऊ, या प्रकारचे जी वाक्यरचना सरकार करते, त्या वाक्यरचनेवर कुठेतरी मुंबईला ते अधिवेशन घेण्याच्या संबंधाने जरांगेने जे मोठी भूमिका घेतली आहे, ती भूमिकेमुळे सरकार दबावात येऊ नये म्हणून आम्ही आज सर्व शाखीय कुणब्यांची बैठक झाली। या कुणब्यांच्या बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात आला की राज्य सरकारने कुणबी समाजाच्या जातनिहाय प्रमाणपत्र त्यांना देऊ नये। सख्या सोयऱ्यांच्या बाबतीत त्यांचा जो विषय असेल त्या बाबतीत सरकारने त्यांना काय न्याय देता येईल तो त्यांनी भूमिका घ्यावी। परंतु सरकार जरांगेच्या मागे पुढे नाचत असेल तर ज्या सरकारला हे भूमिका आपली स्पष्ट करता येत नसेल आणि सरकार या भूमिकेमध्ये स्वतःची भूमिका सांगू शकत नसेल आणि प्रत्येक दिवशी जरांगेच्या मागे, मंत्रिमंडळ जरांगेच्या मागे धावत असेल आणि महाराष्ट्राच्या सुव्यवस्थेवर, महाराष्ट्राच्या सामाजिक व्यवस्थेवर आपलं दुर्लक्ष करत असेल तर अशा सरकारला माझं मत आहे की त्यांनी हा प्रश्न त्यांना हाताळता येत नसेल तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व त्याच्या कॅबिनेटने आपल्या मंत्रिमंडळाचा राजीनामा द्यावा आणि ह्या प्रश्नासाठी त्यांनी राष्ट्रपती शासन लागू करावं, जेणेकरून महाराष्ट्र राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था ही बिघडणार नाही आणि दोन समाजाच्या मध्ये वातावरणाची बिघड होणार नाही। या प्रकारच्या भूमिका घेण्यासाठी आम्हाला मुख्यमंत्र्याला आव्हान आहे की त्यांनी कुणबी समाजाचे जात नोंदणीचे प्रमाणपत्र जरांगेंना देऊ नये। जरांगेंना त्यांच्या समाजामध्ये विरोध आहे, जरांगेंना मराठा समाजातर्फे तुमच्या कोकणामध्ये विरोध आहे, तुमच्या रत्नागिरी त्या कोकणाच्या पट्ट्यात विरोध आहे, सांगली, सातारा या ठिकाणी त्यांना विरोध आहे आणि त्या ठिकाणचे लोक म्हणतात की आम्हाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र नको, आम्हाला मराठ्यामधून आम्हाला स्पेशल तुम्ही आरक्षण द्या, 15% वेगळं आरक्षण द्या। ही मागणी करत असताना मनोहर जरांगे दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याकरता या प्रकारे कुणबी जातीचे प्रमाणपत्र मागून, जे न टिकणारं आरक्षण मागून आमच्या मराठा समाजासोबत अन्याय करते आहे आणि कुणबी समाजावर बी अन्याय करते आहे आणि राज्याची जी सुव्यवस्था बिघडवण्याचं काम करते आहे। तरी मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की त्यांनी या प्रकारे त्यांच्या मागे न धावता बाकी समाजाकडच्या सामाजिक आर्थिक विकासाकडे लक्ष द्यावं आणि आमच्या समाजाला न्याय मिळवण्याकरता त्यांनी कुणबी समाजाचे आरक्षणाचे जे प्रकार आहे, ओबीसी आहे, याच्यातून आपण मराठा समाजाला आरक्षण देऊ नये ही भूमिका सांगण्यासाठी सुद्धा आजची मीटिंग। आता जरांगे पाटील मुंबई गाठायचं बोलतात आहे, मुंबईला जाणार, त्या ठिकाणी आंदोलन करणार। आता त्यांचा सगळे सोयऱ्यांचा पण प्रश्न आहे, मग कुठेतरी कुणबी समाजाचं यामध्ये नुकसान होईल का? मग कुणबी समाजाची नेमकी भूमिका काय? कुणबी समाजाच्या भूमिका या आहेत की जरांगे जे काही म्हणताय की आम्ही मुंबईला जाऊ, 3 करोड लोक जाऊ आणि या प्रकारे हे आंदोलन उभं करू। एक राजकीय नेतृत्व, राजकीय कौशल्य जेव्हा एखाद्या नेतृत्वामध्ये असते, आमचे राजे छत्रपती शिवाजी महाराज हे वयाच्या आपल्या 14व्या वर्षी अगर राजसिंहासन थांबवून वयाच्या 28व्या वर्षी त्यांनी राजसिंहासनाची व्यवस्था बसवली आणि आपल्या देशाचं आनंदोलन एक करून त्यांनी देशाला चांगल्या प्रकारचा विकासाचा भाग राजांनी दिला। तर आज तर राज्यकर्त्यांना सर्व सुखसुविधा मिळालेल्या आहे आणि असं मिळत असताना त्यांनी एक जरांगे समोर वाकून जावं
आणि त्यांच्या भूमिकेसमोर वाकून स्वतःला आपली राजकीय कौशल्य सिद्ध करण्याच्या ठिकाणी राजकीय कौशल्य नेतृत्व सिद्ध करता येत नाही, तर अशा वेळेला मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मागण्या मान्य करण्यापेक्षा त्यांना स्पष्ट सांगावं की तुम्ही कुणबीचे जातीय प्रमाणपत्र मागितले, आम्ही तुम्हाला ते दिले, तरी तुमचं जाती आरक्षण टिकू शकणार नाही, म्हणून या प्रकारे तुम्ही जिद्द हट्ट करून दोन समाजाचा तेढ निर्माण करत असाल तर आम्ही त्यांच्यावर कारवाई तुमच्यावर करू आणि तुम्हाला आम्ही या संबंधाने आरक्षण घेऊ देणार नाही, ही भूमिका मुख्यमंत्र्यांनी सांगावी। आणि मुख्यमंत्री ते सांगत नसेल तर आम्हालासुद्धा आमच्या समाजाला कुणबी समाजाला संघटितपणे एकत्रित होऊन आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन उभं करू आणि आमची शक्तीसुद्धा आम्ही या राज्याच्या नेतृत्वाला दाखवू आणि आमचं आरक्षण जे आहे आम्ही कोणालाही जरांगेसारख्या व्यक्तीला ते प्राप्त करू देण्याच्या उद्देशामध्ये आम्ही त्याला येऊ देणार नाही, ही भूमिकासुद्धा आमच्या कुणबी समाजाची आहे। नक्कीच कुणबी समाजसुद्धा आता आपली भूमिका घेताना या ठिकाणी दिसून येते आहे आणि ज्याप्रमाणे सगळे सोयरे असो किंवा सरसकट प्रमाणपत्र असो याला विरोध करताना दिसून येत आहे। कॅमेरामन साईसह सुनील लगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।